गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वति साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। पुंडरीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः। नमो जी सद्गुरुनाथा आपल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझे रंगाची विनंती कर सोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार व्हावा सद्गुरु दास तुका जयंती केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समर्पण निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ऐशी आता पदरारा ऐशी आता पदरारा ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल धरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी। उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांना तानपुरात थोडा शुल्क मी नामधारकांनो साधकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो पांडुरंगावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व हरीच्या दासांनो आजच्या अभंगाची धाटणी थोडी वेगळी आहे। जनाबाईने लिहिली ही ओवी पण ती जात्यापुरती मर्यादित राहील। एक गोष्ट लक्षात ठेवा, अनाकरणीय परमात्मा दुर्बोध परमात्मा न कळणारा परमात्मा तो सर्वसाधारण जीवाला अज्ञान जीवाला सहज कळावा। ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी हा मनुष्य देह आहे हा नर देह आहे याच योनीमध्ये याच नरदेहामध्ये त्याची प्राप्ती व्हावी दुर्बोध असा भगवंत म्हणून ज्ञानोबा माऊलींनी त्यांना म्हणताना कानडावो विठ्ठल म्हटलंय आणि कर्नाटक म्हटलं। कानडा म्हणजे न कळणारा कन्नड मूर्खाचा नव्हे आणि कर्नाटक म्हणजे त्यांनी जेवढे जेवढे अवतार घेतले त्या अवतार त्यांनी नाटकच केली तो कोणाला कळूनच दिला नाही। असा अव्यक्त परमात्मा सहज कसा लक्षात येईल?
ज्ञानोपकरणातील हरिपाठाच्या पहिल्या बंगाच्या तिसऱ्या चरणात तो गोड सांगितले, बाबा रे, ए जीवा, ए आसोनी संसारी जीवा वेगो करी. त्या मनुष्य योनीत आलायस, त्या जीवाला गती दे. कारण तो अनाकर्णीय परमात्मा याच जन्मामध्ये सापडणार आहे. अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी. या परी उत्तम किरीटी मिळा रचिले नाही. कारण येणे जन्मे वजोळ खावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनीस. मनुष्य देहाचं महत्व सांगताना भगवंताने अर्जुना सांगताना सांगितले, याच देहा माझी तू कळेल. जीवा वेगू करी, जीवाला गती दे. का वेद शास्त्र वारी वाह्याच दा. वेदांनी शास्त्राने हातवर करून सांगितलं, तो आम्हाला कळाला नाही. जिथं वेदाचा अंत होतो तिथून तिची खरी सुरुवात होती. वेद नेती नेती म्हणती ज्याला, शास्त्राने हात टेकेला. असा असणारा अनाकर्णीय परमात्मा तो 2 तासाचे कीर्तन कळेल का? अरे म्हणून संतांचं आपल्याबद्दलची तिडीक, आपल्याबद्दलची पोट तिडीक, तळमळ, जिव्हाळा त्यांच्या साहित्यात दिसतो. म्हणून वाल्मिकाने रामायण लिहिलं. पण ते रामायण लिहित असताना रावणामध्ये जी पात्र आहेत, ती पात्र ते काय भूमिका करतात तो राम कळावा. राम नाम सब कुछ ले ठग ठाकुर और चोर, जिस नाम से वाल्मीक करे वो नाम कुछ और, ते नाम रामायण समजून घ्या. रामायण महाभारत ही जी धर्मग्रंथ आहेत, त्या ग्रंथातून आपल्याला एकच उपदेश होतो. तो कोणता? की मनुष्य देहामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच घडामोडी पात्र रूपानं व्यासाने आणि वाल्मिकांनी ते मांडून ठेवले महाभारतातील रामायणामध्ये. अयोध्या म्हणजे काय? एक प्रतिकात्मक शहर घेतलं अयोध्या. खऱ्या अर्थानं अयोध्या म्हणजे अवोदेह नगरी. राम म्हणजे आत्माराम. दशरथ म्हणजे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रचा रथ, म्हणजे दशरथ हा समोर दिसतोय. लक्ष्मण म्हणजे लक्ष निमन. सीता म्हणजे निजभक्ती. रावण म्हणजे अहंकार. ही सर्व पात्राची पात्र येत आहेत. रावणाची भी पार्टी आता आहे आणि रामाची भी पार्टी आता आहे. फक्त ते आम्हाला दिसत नाही का? तर संतांनी अंतर्मुख होऊन परमार्थ करायला सांगितलं. ते आम्हाला जमत नाही. आम्हाला जे डोळ्याने दिसतं त्याला आम्ही सत्य मानतो आणि तोच धागा पकडून त्या महात्म्याने केलं काय? या इथं घडणारं रामायण पात्र रूपानं ग्रंथात मांडून ठेवलं. भगवंताने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश केला. ते कुरुक्षेत्र कोणतं? मनुष्य देह म्हणजे कुरुक्षेत्र आहे. अर्जुन म्हणजे तुम्ही आम्ही आत्मस्वरूप. त्या परमात्म स्वरूप भगवान श्रीकृष्णानं चिंतनाच्या माध्यमातून आत्मस्वरूप अर्जुनाला केलेला उपदेश हा महाभारतात मांडून ठेवलेला आहे. तर घाले कसं पात्र रूपानं मांडलं का? तो कळावा म्हणून. तसं जनाबाईंनी आजचा अभंग जो मांडलेला आहे, माध्यम फक्त जातीच आहे, पण त्यातलं सांगितलंय काय? इतकं थोर सांगितलंय, इतकं खोल गूढ आहे त्यामध्ये, इतकं अध्यात्म आहे त्यामध्ये. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, वो व्यागा वो कौतुक येतो येरे बा विठ्ठला. अभंग नुसतं मनाचा कान करून ऐकला तरी अर्ध कीर्तन झालं. म्हणजे मला जास्त त्रास होणार नाही, कारण आलेल्या मला इंटिमेशन देण्यात आलेले आहे. 9 नंतर कीर्तन होत नाही आमच्याकडं, त्यामुळे 9 पर्यंतची मर्यादा आहे.
त्यामुळे बाकीचा फापड पसरा न मांडता मी अभंगाला धरूनच पुढे जातो आता. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे गोव्या गावो कौतुक येतो येरे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे तू येरे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा गोव्या गावो भ्रता रातू येरे बा विठ्ठला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी गोव्या गावू बैसुनी तू येरे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळले पीठ म्या भरिले सासू पुढे ठेविले तू येरे बा विठ्ठला. सत्याचे अंधण ठेविले पुण्य म्या वैरिले पाप उठू गेले तू येरे बा विठ्ठला. जरील जात गाईल कीर्ती मागे राहील थोडासा लाभ होईल तू येरे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के गोव्या गावो कौतुक येतो येरे बा विठ्ठला. विठ्ठला प्रमिभूत वैकुंठवासी समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर म्हणजे माझे सद्गुरू ज्यांच्या अभंग मालिकेतला एक अभंगच संत मनासाठी कीर्तनाच्या प्रारंभी घेतला. ऐश्वर्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा. जेवढे म्हणून संतांच्या साहित्याच्या माध्यमातून जे उपकार आहेत ते उपकार फक्त एकाच गोष्टीमुळे झालेत की त्यांना झालेल्या सद्गुरूची कृपा. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण कृपा निवृत्तीदारांची. तुकोबारांनी गाथा लिहिला पण कृपा बाबाजी चैतन्यांची. नामदेवरांनी अभंग लिहिले पण कृपा विश्वनाथांची. इथून पाठीमागे जी जी संत परंपरा पाहतो त्या संत परंपरेच्या पाठीमागे सद्गुरूचा आशीर्वाद आहे. सद्गुरूची कृपा सद्गुरूचा अनुग्रह आहे. ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा या पाठीमागे इतका गहन अर्थ आहे. आयुष्यामध्ये किती श्रीमंत असलो किती ज्ञानी असलो कितीही मानानं लौकिकानं मोठा असलो तरी सुद्धा आमचा हात सद्गुरूच्या पदराला पाहिजे. कारण या मायावी जगामध्ये या भव दुःखामध्ये या भवसागरामध्ये जीव जन्माला आलाय त्याला पहिलं तीर गाठायचं आहे. प्रत्येक जीव हा प्रवृत्तीच्या किनाऱ्यावर आहे. जायचं निवृत्तीच्या किनाऱ्यावरती. निवृत्तीचा किनारा म्हणजे जिथं जाणीवही नाही आणि नेणीवही नाही उरतो तो फक्त परमात्मा फक्त भगवंत अशा ठिकाणी प्रत्येकाला जायचं. नर देहाचे विज्ञाने सदिचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन दिला. मनुष्य नावाचे नाव दिलेले आहे भवसागर पार करून जाण्यासाठी. प्रत्येकाला पहिलं तीर पाहिजे पण नावाड्या चालवा हे नाव आहे पण चालवणारा नावाड्या भेटला पाहिजे. आणि तो कोणाचा सद्गुरू लक्षात ठेवा. भला मोठा बाजार भरलेला आहे. त्या बाजारात लाखोंची गर्दी आहे. प्रचंड मोठी यात्रा आहे. 5-7 वर्षाचं लहान लेकरू आईच्या पाठीमाग लागतो मी बी येणार आहे. आई म्हणते बाळा सुखशील रे येणार आहे मी. आईच अंतःकरण असतं. आई लेकरांना घेऊन जाते बाजारभर फिरवते. अर्धा बाजार पूर्ण झाल्यानंतर तिच्या हातात 2 पिशव्या बाजाराला भरलेल्या असतात. तिला प्रश्न पडतो होता माझे दोन्ही हात गुंतलेले हे जर चुकले हात समुदायात तरी हाताला लागणार नाही. म्हणून त्याला सांगते बाबा रे माझ्या पदराला धर. पदर सोडू नकोस. ती लेकरू इतकं हुशार असतं आईच्या पदराला धरते. आई म्हणत नाही फक्त पदराकडे बघ फक्त ती घट्ट धर म्हणते. मग ते लेकरू पदराला धरतं आणि त्या बाजारात खेळण्याकडे बघतं. ते खेळण्याचं चक्र असं भाऊकडे बघतं सगळीकडे बघतं. पण ते चुकत नाही. का चुकत नाही? हात कुठे आहे? मग ते आई थकल्या भाकल्या त्या लेकराला घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर त्याला खाऊ देते.
मांडीवर घेऊन झोपवते आणि ते लेकरू निश्चिंत झोपी जातं. हळूच ती लेकराला उचलते आणि खाली ठेवते. बिनधास्त झोपलेलं असतं ते. जिथं आईनं ठेवलेलं आहे तिथेही खुशाल झोपलेलं असतं. चुकून आईने विहिरीच्या काठावर जरी ठेवलं तर ते विश्वासानं झोपलेलं असतं. का झोपलेलं असतं? ठेवले कुणी? आईने. बघा, तसं ज्ञानोबरायांनी सद्गुरूचं ममत्व सांगताना, सद्गुरूचं थोरपण सांगताना 17वी चेतन्य दिशी अनुभताचा हल्लरोगाशी समाधी बोधे निजविशी बुजावणी. कळतोय का अर्थ? सुखे मी निजरोगा शून्य सारुणी तेथे त्रिकुट शिखरिका दान मिळे आहे ते दान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूने जीवानं सद्गुरूच्या अंकित व्हावं. जे दान तुकोबराने मिळालं त्रिकुट शिखरिका दान मिळे आहे ते. त्रिकुटावरी रांगे देखील पंढरी ते सुख काय सांगवाच्या बोलता नाही. आरती चेनी योगी गेले मी पण माझे. रजोगुण तमोगुण सत्वगुणाच्या पलीकडे वास करणारी पंढरी आहे. विवेकाच्या विटेवर उभा असलेला जो पांडुरंग आहे त्याचं दर्शन घडवून सद्गुरू माऊली देत असते. आणि मग मात्र त्याचं दर्शन झाल्यानंतर कोणत्याच सुखाची तिथं गरज वाटत नाही. कारण आनंद सागरात प्रेमे बुडी दिली लाभले सौख्य मोठे नये बोलता बोली. श्री गुरु चेनी सिंग याची आरती केली. निवृत्ती आनंदात जेथे वृत्तीच निवाली ते सुख काय सांगू. शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी तर खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. आणि ती शाश्वत सुखाचं मूळ शाश्वत सुखाची चावी कोणाकडे आहे? का सद्गुरू जवळ आहे. आणि म्हणून ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. जेणे देव येईल. सगळी गंभीर झाली. का गंभीर झाला? हे माझं कीर्तन असंच आहे बरं. कारण मला सद्गुरूने आड घातलेली आहे. याच्या पलीकडे काय सांगायचं? पुढल्या वर्षीची तारीख देऊ अगर न देऊ, पण जे परंपरेनं सांगितले तेच सांगायचं. संप्रदायाची व्याख्या काय हो? एक गोष्ट लक्षात ठेवा. भगवंतांनी तुम्हासारख्या थोर श्रोत्याला एवढंच नव्हे, ज्ञानोबा म्हणून तर एवढा मोठा तुम्हाला अधिकार दिलाय. प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती प्रत्यक्ष सदाशिवाचे तुम्ही अवतार आहात, भगवंताचे अवतार आहात. एवढा अधिकार तुम्हाला दिलाय. याचा अर्थ क्षीर आणि नीर निवडण्याची ताकद तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही राजहंस आहात. त्यामुळं या परमार्थ रूपी मंथनातनं आम्हाला काय निवडायचं आहे? क्षीर निवडायचं. लक्षात ठेवा. ती ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून काही संगीवंगी इथं सांगून उपयोग नाही. संप्रदायाची व्याख्या काय? संप्रदाय शब्दाची संधी पुढे केली की त्याचा अर्थ कळतो. संप्रदाय, संप्रदाय म्हणजे काय? सम्यक प्रदान करणं. सम्यक प्रदान करणं म्हणजे सम्यक म्हणजे जसं आहे तसं प्रदान करणं म्हणजे पुढे पाठवणं. याला सम्यक प्रदान करणं म्हणतात. याला संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे? त्याचा मूळ स्रोत कुठं आहे? संप्रदाय म्हणजे वेगळे पण नव्हे. संप्रदाय म्हणजे वेगळे कपडे नव्हे. संप्रदाय म्हणजे वेगळा मंत्र नव्हे. संप्रदाय म्हणजे वेगळा आहार विचार आचार नव्हे. संप्रदाय म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जे उपदेश केलेला अर्जुनाला तो जसाच्या तसा पुढच्याला पास करणं याला संप्रदाय चालवणं म्हणतात. कुठून सुरुवात झाली? अध्वर्य ज्ञानोबा माऊलींनी पाया रचला वारकरी संप्रदायाचा. पण खऱ्या अर्थाने याची सुरुवात कुठून आहे? 5000 वर्षापूर्वी भगवंताने अर्जुनाला उपदेश केला. त्याच्याही पूर्वी उपदेश केला भगवंताने. त्याच्याही पूर्वी तो कधी केला? 12,000 कोटी वर्षापूर्वी हेच ज्ञान भगवंताने पहिल्यांदा दिलं ते सूर्याला दिलं.
सूर्याने म्हणून दिलं, म्हणून इक्ष्वाकूला दिलं, इक्ष्वाकूने राजऋषींना दिलं. हेच ज्ञान, तेच ज्ञान कृष्ण अवतारामध्ये भगवंताने अर्जुनाला दिलं. तेच ज्ञान स्वयंभू प्राप्त झालं. ते कुणाला? ते आदिनाथाला. महादेवाला आपण शंभू का म्हणतो? शंभू का म्हणतो? ते ज्ञान महादेवाला स्वयंभू प्राप्त झालं म्हणून त्यांना शंभू म्हणतो. लक्षात ठेवा. तेच ज्ञान शंभू महादेवाने आदिनाथाला दिलं. आदिनाथापासून ज्ञानोबरायांपर्यंत पोहोचलं. ज्ञानोबरायांनी विसोबा खिचरला दिली, विसोबा खिचरने नामदेवाला दिलं. नामदेवाने बंका वंका यांना दिलं आणि नामदेवरायांचेच अवतार असणारे तुकोबराय त्यांनी या संप्रदायाचा कळस केला. अर्थ कळला का? आणि म्हणून सम्यक प्रदान करणं जसं आहे भगवंतांनी जे गुणगम्य अर्जुनाला दिलं तेच गुणगम्य ज्ञान, गुणगम्य ज्ञान देवा आणि निवृत्तीने दिले. लक्षात ठेवा. म्हणून समजून घ्या, कानाला ही या गोष्टीची सवय असू द्या जरा अध्यात्माची. ऐशाचा पदर धरा जेवे देव येईल घरा. थोडेसे मोकळे व्हा. पाहुण्याला आपण विनंती करतो, आमच्या घरी या. कधी बोलवतो पाहुण्याला आपण? त्या पाहुण्यावर प्रीती पाहिजे, प्रेम पाहिजे, आवड पाहिजे. तसं आम्ही देवाला घरी बोलवतोय. जेणे देव येईल घरा, तो पहिला आवडायला पाहिजे. कोणाकोणाला आवडतो देव? हात वर करा बघा. पुरुष मंडळ तुम्हाला आवडतो? वा. कोणाकोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा. वा. कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हात वर करा. जेणे जेणे हात वर केले ती संसाराला बैठागली. जेणे हात वर केलं ते हुशार आहे. देवाला आमच्या घरी आपण, आपण काय देवाच्या घरी नको. कारण एक भ्रम असा निर्माण झालेला आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघाच्या खांद्यावर जाणं असंच ना. आता कान उघडे नाही का? देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावर हा भ्रम बाजूला करा. कारण चौघांच्या खांद्यावर हा देह जात असतो. हा देह चौघांच्या खांद्यावर जात असतो. आपण जात नसतो. आपण कुठं जात असतो? जिथून आलोय तिथं जात असतो. विठ्ठल कुठून आलोय? तो कोपऱ्याने पुरावा दिलाय. आम्ही वैकुंठ
आम्ही वैकुंठवासी. आणि या घरी का आलो याच कारणाशी. कोणतं कारण? बोलिले जे रुची साच भावी वर्तन, साच भावनेनं वर्तन करण्यासाठी, आचरण करण्यासाठी या मनुष्य देहात तुम्ही आवडो, या घरी तुम्ही आम्ही आलो. आणि म्हणून आपला कार्यभाग झाला की जिथून आलो तिथं जावं. कार्यापुरते कारण मार्गी उल्लंघनी वेगे जावे स्थळा. काय काम आहे आमचं? इथे येऊन आमचं काम काय? आमचं काम ठरलेलं आहे. शासनानं JR काढले, पाणी अडवा पाणी गिरवा. आम्ही तंतोतंत या मनुष्य देहातून ते पाळलेलं आहे. त्याला अडवा आणि त्याची जिरवा. बरोबर आहे का चुकीचं आहे? काय चाललंय आले तेच चाललंय. या मनुष्य देहात आल्यानंतर काही कार्यभाग आहे. तो कार्यभाग पूर्ण करून पुन्हा जिथून आलो तिथं जायचं आहे. एक उदाहरण देतो. कंपनीच्या मालकाने एका अधिकाऱ्याला काही कामानिमित्त पाठवलं, मुंबईला पाठवलं. मुंबईत कोणी त्याचा पाहुणारावाळा कोणीच नव्हता. म्हणून काय केलं, एक आलिशान हॉटेल त्याला बुक केलं. त्या हॉटेलमध्ये छान सूट रूम बुक केली. तर रूमचं वर्णन काय सांगावं? फिरता बेड, मखमली गालीचा, एअर कंडिशन, टेलिफोन, इंटरनेट, बटन दाबल्या बरोबर 5-5 वेटर पळत यायचे. बोला साहेब काय पाहिजे? असं ते पंचतारांकित हॉटेल, पंचतारांकित हॉटेल होत. हा अधिकारी गेला, त्याला रूम बुकिंग, त्या रूम मध्ये राहिला, आपलं दप्तर उघडलं, आपलं काम सुरू केलं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस राहिला. ऑफिसने कार्यभाग पूर्ण केला. आणि पूर्ण झाल्यानंतर त्याने काय केलं, दप्तर आवरलं, बाहेर सुटकेस घेऊन आला, कुलपाला रूमला कुलूप लावलं, खाली आला, काउंटरवर चाव्या ठेवल्या आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला, मालक रूम चेकआउट करा. त्या हॉटेलचा मालक म्हणाला, साहेब आमचं हॉटेल इतकं सुंदर आहे, अजून 4 दिवस राहणार त्यात. तो अधिकाऱ्यानं उत्तर काय दिलं बघा, मालक तुमचं हॉटेल सुंदरच आहे, पंचतारांकित आहे, पण माझ्या घरात जे समाधान आहे ते तुमच्या रूम मध्ये नाही आहे. अर्थ कळला का? पंचतारांकित हॉटेल हे आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाविभूत्यांनी तुम्हा मला सजवलेला आहे, नटवलेला आहे, पंचतारांकित केलेला आहे. पण या पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन किती दिवस राहावं ते आपलं नाहीये. आपला कार्यभाग पूर्ण झाला की जिथून आलो तिथं जावं. आपलं घर म्हणजे, तो अधिकाऱ्याने उत्तर काय दिलं, माझ्या घरात जे समाधान आहे ते तुझ्या हॉटेलमध्ये नाही बाबा. हे पंचतारांकित हॉटेलमध्ये ते समाधान नाही की जिथं माझं निज घर आहे, निज धाम आहे. अर्थ कळाला का? तुम्ही मी तिथून आलोय या हॉटेलमध्ये. आपला कार्यभाग झाला की अनासक्तानं हे घर सोडावं आणि आपल्या घरी जावं. काय मंडळी म्हणणार, महाराज तुम्हाला का बघवत नाही का? राहिलोय राहा, पण गोष्ट लक्षात ठेवा, इथं राहिलोय पण हे भाड्यानं घेतलेलं हॉटेल आहे. एक ना एक दिवस सोडायचं आहे. आम्ही इतकं लबाड आहे, हॉटेलमध्ये गेलो पुढं करायलाच लावलंय आम्ही सोडत. कारण एक दिवस हे जाणार आहे, लक्षात ठेवा. हे एक दिवस जाणार आहे. थोडस गांभीर्य नाही का? आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे, आम्ही जन्माला आलोय खरं, निसर्गाचा नियम आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. आम्ही जन्माला आलोय पण आम्हाला वाटते आम्ही मरणारच नाही, जणू काय आम्ही अश्वत्थामाच आहे. कुणालाच भीती वाटायला तयार नाही. तीच भीती तुम्हा मला जी वाटत नाही, ती भीती जनाबाईला वाटू लागली. काय म्हणते जनाबाई, सुंदर माझे
जातो कोणाकोणाकडे आहे काय वा माझं तुमच्याकडे आहे वा तुम्हाला जातो माहिती आहे आपल्या जातीशीच मन नाही पण अलीकडे तुमचा बी संबंध राहिलेला नाही कारण दळायचं कांड्याचं काम आमच्याकडे आहे तुमच्याकडे नाही कळलं का सरपंच कुणीकडं येतो दळून पाटील तुम्ही येतो काढून असं तिकडं जात नाही जात म्हणजे काय बघा दगडाची एक तळी असते त्याला एक आरी असते त्या तळीवर दुसरी एक तळी असते आणि त्या तळीला खुंटी असते आवश्यक बाब आहे त्यामुळे काय आपण काय बोलू शकत नाही खाली एक तळी त्या तळीला आरी त्याच्यावरती एक तळी आणि त्या दुसऱ्या वरच्या तळीला कोणती एक असते कळलं का जात बरं ते जात कसं असतं ते दगडाच असतं आणि त्याला टाके मारलेले असतात धान्य बारीक व्हावं म्हणून म्हणजे ते खरबुडीत असत आता खरबुडीत दगडाला जनाबाई सुंदर म्हणते सुंदर माझे जाते गे गंमत आहे आता त्या जात्यामध्ये जनाबाईंना काय सौंदर्य दिसलं की जी जनाबाई अनाकरणे अव्यक्त परमात्म्याला गळ्याला दोरी बांधून घरात उडत आणते जिच्या चिंतनाची त्या नामात एवढी ताकद आहे त्याशी साधे सुधे शब्द वापरले का सुंदर माझे जाते गे जनाबाईचे सद्गुरू नामदेवर आहे नामदेवाने आपल्या शिष्यावर त्या बंगलेला आहे काय बंगा बघा तू नवहीद्वारे भेदुनी दसवे द्वारा गेली सनी जिथं भगवंताचं येणं जाणं चालू आहे देव त्या दारातून येतो जातो तेच हरिपाठात ज्ञानोबांनी ते सांगितले देवाची आता गंमत अशी आहे हरिपाठ करताना मी टाळाचं भुसकाट पाडतो शाई उडवतो कपडे पिळतो पण हरिपाठ म्हणजे काय कळालं नाही तर देवाचा द्वार तर बाजूलाच ठेवा हरिपाठ म्हणजे काय हरिपाठ म्हणजे हरण्याचा अभ्यास पाठ म्हणजे अभ्यास हरी म्हणजे हरणे हरणे म्हणजे काय शून्य होणे लीन होणे मावळणे शिल्लकच न राहणे याचा अभ्यास करणं म्हणजे हरिपाठ आम्ही हरिपाठ करतो आणि हरिपाठ करता करता चुकून शेजाऱ्याच्या पायाचा ह्याच्या पायावर पडला काय करतोय हरिपाठ हरिपाठामध्ये फक्त हरायला सांगितले फक्त हरायला सांगितले त्याच्या पुढे जाऊन देवाची द्वारी आता संभ्रम असा निर्माण झाला देवाची द्वारी का देवळाची द्वारी ज्या मराठी भाषेला जन्म दिला ज्ञानोबांनी त्यांच्याकडे शब्द भांडवल कमी आहे का त्यांनी म्हटलं असतं तुम्हाला मला जसं वाटतं तसं देवळाची द्वारी उभा क्षण भरी पण त्यांनी काय म्हटले देवाची द्वारी कारण जेवढे जेवढे अवतार झाले त्या योनीतून जन्म घेताना भगवंत हा 10व्या दारातून जन्माला आले आणि 10व्या दारातून पास झाले लक्षात ते म्हणजे देव ज्या दारातून येतो आणि जातो त्याला देवाचं दार म्हणायचे लक्षात विसरू नका तेणे मुक्तीचारी साधलेल्या तेव्हा पुढे 4 मुक्त्या प्राप्त होती नाहीतर आम्ही गावागावात देवळा येतो
देवळाच्या वाट्यावर बसून वाट्याला घट पडलं. कशाला पडलं दुसरं सांगणार नाही, पण आम्हाला जेव्हा कळाला महाद्वारात रात्र एक दोन पैसा द्यावं धर्माला बसले ना तिथं. कोण काट्याच्या पांढरीवर आहे, कुणी गाडून घेतले स्वतःला, कोण उलट टांगून घेतले महाद्वारात. मुक्त झाले का? देवळाची द्वारी नाही, देवाची द्वारी. नामदेवराज जनाबाई सांगतात नवही द्वारे भेदुनी दशम द्वारा गेली जनी, नामा म्हणे जनी पाहे विठ्ठल द्वारी उभा आहे. विठ्ठल अशी अध्यात्माची जोपासना करणारी, चिंतन करणारी, नवे नवे भगवंतमय झालेली जनाबाई काय म्हणते, सुंदर माझे जाते गे. त्या दगडात काय सौंदर्य दिसलं. आता जनाबाईला सांगायचं जाते वेगळं, तुम्ही आम्ही समजतो ते जाते वेगळं आहे. बघा, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. आता हे जाते विसरा, माझ्याकडे बघा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. कळला का? कुठलं जात आहे? 84. किती वेळा जन्मा यावे किती भावे. साळी माळी तेली तांबुळी शूद्र ब्राह्मण अनंत कुळी वैश्य क्षत्रिया भूतळी तू झालाचे पार्था. आईशा केल्या येर झाला त्यांना ठेवसिगा धनुर्धरा. किती वेळा जन्माला आल्यास, किती धाऱ्या घातल्यास, किती फिरल्यास. सुंदर माझे जनाबाईंना तुमची आमची खोड माहिती. डांबरावाने काळा असलं तरी आरशा पुढे जाऊन थडतेच का. माझ्यासारखा देखणा कोणी म्हशीनं पाय दिले नाक का असं ना, तरी म्हणते माझ्यासारखा चापेकरी नाकाचा बरोबर आहे. जनाबाईंना खोड माहित आहे. नुसते जनाबाईलाच नाही, अलीकडच्या परदेशी लोकांना बी आपली खोड माहित आहे. कारण त्यांना माहित आहे ही भारतातली सौंदर्याच्या गर्वाला बरबटलेली आहेत. ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धा घेतात माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक वर्षी किताब कुणाला भारताला गंमत आहे ना. एवढी देखील येते आपल्या भारतात. मिस युनिवर्स इंडिया, मिस वर्ल्ड कोण इंडिया. कारण त्या परदेशी कंपन्यांना माहित आहे प्रोडक्ट निर्माण करणार, सौंदर्य प्रसाधने निर्माण जी करतात त्यांना माहित आहे की भारतातली येडी सौंदर्याच्या गर्वाला बरोबर. बरोबर आहे का चुकीचं आहे? द्या किताब म्हणजे प्रोडक्ट तयार करून खपू भारतात. माऊलीला खरं सांगा, स्वयंपाकघरात आपले कडधान्य कमी आहेत, पण बाथरूम मध्ये सौंदर्य प्रसाधनाचा ढीग लागलाय. मेकअप रूम मध्ये काय आहे, बाथरूम मध्ये काय, तेच आहे. स्वयंपाकघरात धान्य कमी पण प्रसाधन जास्त. कारण फाजील सौंदर्याच्या गर्वात आम्ही अडकलोय. म्हणून जनाबाई म्हणते सुंदर माझे जाते गे विठोबा पांडुरंगा. हे निघाले रे बाबा. बऱ्याच सयासरी मिळाले, पण तुझ्या न प्राप्त झाल्यामुळे हे निघाले. कुठे निघाले? 84च्या जात्यात. हे किती सुंदर आहे. हा देह नाशिवंत Oh
तरी बी सुंदर माझे वाटते काय सांगू मी गरबीच्या यातना मत भोगिता नारायण मास मल मूत्र जाण अहो ते 9 महिने 9 दिवस जठराग्नीत उकडते होते शेजारी पाजारी काय मास मल म्हणजे विष्ठा मूत्र नाही घाण त्यात ते 9 महिने 9 दिवस उकडते का नाही तरी बी सुंदर माझी त्याच्या पुढे समर्थाने जाऊन इतकं परकड सांगितले उद्यापासून तुम्ही सौंदर्य प्रसाद लावणारच नाही काय म्हटले 9 मासाचा विटाळ त्याचा आळवणी झाला गाळ त्यामध्ये जन्मला हा चांडाळ मनुष्य देह किती महिन्याची विटाळाचा ये तरी मी सुंदर माझे असो भगवंता सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक 84च्या फेऱ्यात जाणार आहे निघाल गेलेलं आयुष्य काळानं खाल्लं का नाही माझी 48 वर्ष खाल्ली आता माझ्या लक्षात आलं तशी ठरवा काळाने किती आयुष्य खाल्ले प्रत्येकाचं राहिलेले किती आहे माहीत कारण पुढे हुशार थोर आहे हा त्या घाटात जर गाडी पलटी झाली खरं नाही अरे म्हणून देवा गेलेलं आयुष्य काळाने खाल्लं राहिलेले किती आहे माहित नाही गती कर गोव्या गाऊ कौतुके तू गेले जीव शिव दोन्ही गुंडे गे प्रपंचाचे जीव शिव दोन्ही गुंडे गे प्रपंचाचे नेहमीच्या जातीला आपल्या घरातल्या जातीला किती गुंठे आहेत एक आता हे जात विसरा इथनं पुढे आता हे जात लक्षात ठेवायचं जात म्हणजे निघालेलं याला किती गुंठे आहेत 2 एक जीव आणि एक सोपं करून सांगतो जीव म्हणजे समोर दिसते हे जड महाराज कीर्तन करते कोणाच्या शक्तीने करते ते याच्यामध्ये शिवाचा वास आहे चैतन्याचा वास आहे
म्हणून हे ती उड्या मारते. आज तुम्ही कीर्तन ऐकताय का ऐकताय? दोन्ही खुंटे एकत्र आहेत म्हणून. ह्यातली एकाची जर खुंटी निकळली तर मला जय विठ्ठल घ्यायला लागणार. कळतो का? खुंटी निकळलं म्हणजे कसं योगा आहे. एकाने खुंटी निकळली की हे जातं कसं सांगेला. सांगेला कळत माझी भाषा कळते. कसं आहे 10,000 किलोमीटरवरती भाषा बदलते. मी आलो 300 किलोमीटर पर्यंत. रूढी बदलतात, परंपरा बदलतात, संस्कार बदलतात, संस्कृती बदलते नाही. त्यामुळे भाषा कळली तर बरं. आमच्याकडे परंपरा वेगळी आहे. माणसं मेल्यावर जळतात. इथं तसंच आहे ना. म्हणजे कळत असं. दोन्ही खुंटे आहेत. जोपर्यंत दोन खुंटे शाबुद्यात तोपर्यंतच परमार्थ घडणार आहे. जीव आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. जीव म्हणजे सगुण आणि शिव म्हणजे निर्गुण. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकत्र नांदत आहेत. म्हणून हा परमार्थाचा गाडा चालू आहे. प्रपंचाचा गाडा चालू आहे. काय म्हणजे म्हणतात मूर्तीपूजा आम्हाला मान्य नाही. कोण म्हणे सगुण श्रेष्ठ, कोण म्हणे निर्गुण श्रेष्ठ. वाद सुरू. ज्ञानोबाने या वादाचं खंडन केलं. ज्ञानोबा म्हणतात बाबा हे कशाला वादात पडलाय. हे दोन्ही एकत्र आहेत म्हणून नांदतायत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं व्यक्त म्हणो की अव्यक्त रे. व्यक्त अव्यक्त एक गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे. स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. थोडक्यात काय हे दोन्ही एकत्र नांदतायत. बीजची झाली तरू भांगाराची. हा भेद आपल्याला का जाणवायला लागलाय ते सांगतोय अर्ध्याच मिनिटात. भांगाराचे अलंकार म्हणजे काय? सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केलेलं आहे. पण अलंकार वेगळे आणि सोने वेगळे हे आपल्याला जाणवायला लागलं. अलंकार आणि सोने वेगळे आहे का? नाही. सोनं म्हणजे निर्गुण आणि अलंकार म्हणजे सगुण. एक गोष्ट लक्षात ठेवा. एकमेकाशी कसे कनेक्ट आहेत. माझ्या हातामध्ये बोटामध्ये अंगठे सोन्याचे. यातलं सोनं वजा केलं काय शिल्लक राहील? काय शिल्लक राहणार नाही. तसं या व्यक्तातलं तो अव्यक्त वजा केला काय शिल्लक राहणार? म्हणजे अव्यक्त श्रेष्ठ आहेच आहे. पण तो अव्यक्त व्यक्तात आलाय. का आलाय? निर्गुणी कंठवेला म्हणून आलो सगुणा. निर्गुणात एकट्याला राहता येईना. खेळ खेळायचं म्हणलं की एकट्याला खेळ खेळता येत नाही. सवगड्यांची गरज आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? तसं भगवंत हा निर्गुण रूपात होताच होता आणि बऱ्याच कालावधीनंतर त्यानं कुस बदलल्याबरोबर जी निर्मिती झाली ती आहे विश्वाची, त्या ब्रह्मांडाची. कशासाठी हा खेळ मांडलाय? एकट्याला खेळ खेळता येईना. आणि म्हणून हा विस्तारला येतो. लक्षात ठेवा. ज्ञानोबाने सुद्धा रूपाच्या अभंगामध्ये गोड सांगितले तो पंढरपुरात असलेला हा विठ्ठल बरवा आणि तोच विस्तारलेला हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव बरवा. लक्षात ठेवा. सुंदर ते ध्यान हे नव्हे. आम्ही इथंच फसतो. तुकोबरांनी हे ध्यान नाही सांगितलं. सुंदर ते ध्यान ते पूर्वीच आता आहे पुढे राहणार आहे. ते कुठे उभा आहे? कुठे विटेवरी. समजून घ्या. फक्त रूपात का आलं, अवतारात का आलं, आकारात का आलं. एकुलती एक पोरगी म्हणून बापानं काय केलं? तिच्या लग्नामध्ये तिच्या गळ्यात
2 किलो सोन्याची वीट बांधली. पोरगी म्हणली गळ्यात कशाला बांधते, मग डोक्यात घाला मारा, काय करू घेऊन. तेच सोनं ज्यावेळेला विविध अलंकारात नडतं, ते ज्यावेळेला लेकीच्या गळ्यात पडतं त्यावेळेला मात्र तो आनंद वेगळाच असतो. तसं निर्गुणाचा आनंद आहेच आहे, हो, पण तोच निर्गुण ज्यावेळेला सगुणात येतो आणि अशी हरिकथा होत असते, असं पारायण होतं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो आनंद तो उपभोगत असतो. मग भक्ताच्या गायत्री प्रतिष्ठा आम्ही, हो, जिथं माझं भजन चालू आहे तिथं मी उभा आहे. मग आता तू उभा नाही का इथं, आहे का नाही? हा, तो आहे आणि साक्षी रूपान आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते. जीव आणि शिव हे दोन्ही एकत्र नांदतात. प्रपंचाचे नेते म्हणजे पृथ्वी आप तेज वायू या का. प्रपंच म्हणजे बायका पुढे घरदार भांडे कोणी नव्हे. प्रपंच म्हणजे पाचाचा खेळ. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हा पंचतत्वाचा खेळ ह्या 2 खुंट्यांमुळे चालू आहे. आणि पुढे जाऊन काय म्हणते, लागून 5 बोटे. आता ही 5 बोट कोणती, जनावरांचं गुढ बघा. ही 5 बोट कोणती, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. पण ज्यानं भगवंत कळतो, लक्षात येतो, समजतो, जाणता येतो, ती इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय. आणि म्हणून संतांनी आदेश करतात, ज्ञानेंद्रियांनाच आदेश दिलेला आहे, डोळे तुम्ही घ्या रे, तुम्ही ऐका रे. का जनावर म्हणजे देवा, जोपर्यंत ही इंद्रिय शाबूत आहे तोपर्यंत ये. कळलं का? आम्ही परमार्थ कधी करतो, सोडा वाटाच्या काचा लागल्यावर आम्ही परमार्थ करतो. हातात काट्या आल्यावर, दाताने निरोप घेतल्यावर मग आम्ही देवाकडे जातो. कळतोय का अर्थ? इंद्रिय गलित गात्र झाल्यावर देवाला हा करून उपयोग काय? राम राम म्हणायला जाते, मग म्हणे राम राम इतके म्हणता येतो श्रम त्याशी होय जन्म पशुकोळी. राम राम म्हणायला तरी यामेनच कोणाला येत, ती यमालाच हाक मारत असते. या सासऱ्याला म्हणते, सुन का मामाजी काय अक्कल बिक्कल घाण ठेवले का? मामाजीने आयुष्यभर दुसरा उद्योगच केला नाही. हो, एकच काम थोडं मिळवायचं 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 मिळवायचं. रिटायर झालं, आम्ही वगैरे तर गात्र झाले, गुडघं गळ्यात आली, डोळ्यावर सोडा वाटरच्या काचा लागल्या. आणि मग मात्र सून म्हणते, अक्कल बिक्कल घाण ठेवली का? देवळात जावं ज्ञानेश्वर वाचायला कळतं का? मग ह्याला उपरती सुस्ती सुनेने उपदेश केल्यावर काकत ज्ञानेश्वरी घेत देवळात जात. पहिला अध्याय उघडत, सगळ्यांनी साथ, सगळ्या इंद्रियांनी साथ सोडली असते. सुनेच्या उपरती पुढे वाचायला घेत, पहिला अध्याय उघडत, पहिली ओवी ओम नमो आज्ञा वेद. आता ह्या पहिल्या ओवीत ही दशा 9030 कधी वाचणार ही अवस्था. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबाने 16व्या वर्षी वाचायला घेते हे 61व्या वर्षी. इतकं उलट आहे नाही का? इंद्रिय गलित गात्र धारण उपयोग नाही, म्हणून परमार्थ तरुणपणेच करावा, कारण संतांनी तेच करून दाखवलेलं आहे. कितव्या वर्षी गेली ज्ञानेश्वरी? शिवबाने स्वराची शपथ कधी घेतली? 6व्या वर्षी, 16व्या. स्वामी विवेकानंदांनी हिंदुत्वाचा झेंडा शिकागोवर कधी लावला? वयाच्या 22व्या वर्षी. तो खूप बऱ्या वयाच्या 22व्या वर्षी गाथा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तरुणपणात जे घडतं परमार्थ तरुणपणातच असावा. म्हणून जनावेळी भगवंताला म्हणते, देवा जोपर्यंत ही ज्ञानेंद्रिय शाबूत आहे तोपर्यंतच तू प्राप्त होणार आहेस, तोपर्यंतच ये. ती गलित गात्र झाल्यानंतर तू प्राप्त होणार नाहीस. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, लावून 5 बोटे तू ये रे बा विठ्ठला. 3रं चरण, सासू आणि सासरा दिरतो 3रा, सासू आणि सासरा दिरतो 3रा, सासू आणि सासरा दिरतो 3रा, सासू आणि
दुसऱ्या चरणात अडकून पडलो. मलाच पुढं पडलं कितीच स्पीड लावायचं, कारण 7 चरणाचा अभंग आहे. असो, वेळ न वाया घालता पुढे जाऊया. सासू आणि सासरा धीर तो. सासूचं नाव काढल्यावर जरा चेहऱ्यात टाकल्या वाली. आता तुम्ही महाराज कीर्तनाला सुरुवात केली का सासू आली. सुज्ञांना सांगणे नको. अरे तुम्हाला जे अपेक्षित सासू नाही का नाही ती मी मांडणार नाही. तुम्ही अपेक्षाच करू नका. कोणाही सासू जरा बाई म्हणते देवा त्या सासूने छळ मांडलाय बाबा, काय सांगू. पूर्वी कसं असायचं, 30-35 वर्षापूर्वीचा काळ. सासू बेरकी होती ती पूर्वीच्या, आताचे नव्हे. कारण आत्याच्या सुनांना माहित आहे सासूला जर ताब्यात ठेवायचे असेल, सासूला जर ताब्यात ठेवायचे असेल तर सासूचा वीक पॉइंट आपल्या ताब्यात ठेवायचा. सासूचा वीक पॉइंट कोण, तिचं पोरग. तो आपल्या ताब्यात ठेवला तो कसा राहतो ताब्यात माहिती आहे का. होय होय जरा गोड बोलो, होय व म्हणते काय म्हणते. नुसते होय होय असं. असे सासू जोडत होत लय बिरकी. अलीकडचं सांगतो, अलीकडचं दोघं हुशार, घरात 36 आकडा, पण बाहेर मात्र एकत्र आली की 63 आकडा. होय ग जेवलीस का, घरी आहेस का, कशा आहेस, कुठं, बाहेर. घरात 36 आकडा. एके दिवशी काय झालं, सून काय कामाने तर घरातनं बाहेर गेली. सासू म्हणली पिढा बाहेर गेल्या तेव्हा आपण दुधा भात मारून घ्यावा. पण सुलवानाकडे गेली, खरपूस दूध होत, थळा घेतला, दूध ओतून घेतलं. हो, आणि कोणात गेली, कोण करत का, कोपरा आणि कणकीच्या मध्ये जो अंधार असतो का नाही तिथे गेली. कोणाला दिसून नये म्हणून अंधार आत तोड करून ती उभी राहिली. सुनाचं काहीतरी काम राहिलं म्हणजे अर्ध्यात माग घरी आली. तिने इकडे तिकडे बघितलं, सासू दिसत ना. ती म्हणली केमी तारून आहे तो आपलं दुधा भात मारून घ्या. म्हणून ती मी तुळवानाकडे गेली, थाळ्यात दूध ओतून घेतलं. सासू बाहेर नाही म्हणून ढोंगणारा माग सारखं जाऊन मागे टाकली सासू. त्याबरोबर सासू म्हणते कोण काय, ती म्हणते मीच नाही. काय करते, काय नाही तुम्ही करताय तेच मी करते. असं थोडस लोणचं म्हणून हसवलं. पूर्वीच्या सासवाचा जाच लय वेगळा. पूर्वी घरोघरी जाता असायचं. विषय हा फक्त जात आहे बघा, घरोघरी जाता असायचं. आणि सासू इतकी हुशार, सुनाला जर मोठ्यात ठेवायचं, सुना जर ताब्यात ठेवायचं तर तिनं तिच्याकडे एकच टेक्निक असायचं. ते काय, रात्री काय करायचं सासू माहिती आहे, धान्याच्या जे दळायचं धान्य आहे त्याच्या बुट्ट्या ठेवायच्या जात्याजवळ. बऱ्याच बुट्ट्या तिच्या असायच्या, रात्रीच लावून ठेवायच्या. आणि पहाटे 3ला सून जिथं झोपल्या काय तिथं जायचं. पहाटे 3लाच का, त्या सासवाला झोपच लागत नाही. जायचं रांडण हे शिकलं का तुला. ती बिचारी उठायची 3 वाजता, ती जात्यावर आणून ती बसवायची सासू. तिला तिचं जात 3ला सुरू व्हायचं. पहिली गुटी संपली ही मागं उभीच बाया, हे घे. दुसरी गुटी म्हणजे कळते ना, टोपलं
हा धान्याचं टोपलं. दुसरी संपली की पुन्हा तिसरी. हिचं जातं काय थांबायला तयार नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत तिचं जातं फिरत असतं. जीव बेटा कुठे येतो लक्षात आलं का? अशी ही जाचक सासू आहे देवा. आणि ही सासू कोण? जिच्यामुळे जात फिरते. जन्म मरणाचं जात जिच्यामुळे फिरते. ते नाथांनी आपल्या हरिपाठाच्या अभंगात इतकं गोड सांगितले. जन्म घेणे लागे वासनेचा संगे. जन्म घेणे लागे सांगा आता उत्तर द्या. नाथांनी काय सांगितले? कुणामुळे जन्म घ्यावा लागतो? जन्म घेणे लागे. ही सासू आहे की जिच्यामुळे जन्म मरणाचं जात फिरते ना. बरं तिची बुट्ट्यावर बुट्ट्या म्हणजे काय? असावं 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 असावं. काय काय असावं? दागदागिने असावी, बॅगदारच असावा, चांगली गाडी असावी, बंगला असावा, हे असावं 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 असावं. तिनं नुसतं असावं म्हटलं की ह्याचं जात सुरूच. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जात फिरतेच फिरते. थांबले का? का तिचीच मागणी. प्रश्न पडला तर काय करायचं? करायचं काय? याला काय पर्याय आहे का नाही? गोड पर्याय आहे. जिच्यामुळे हे जात फिरते ती वासना हो तुकोबराने सांगितले जाळून टाकायची. ती कशी जळेल? संत चरणाला जलागता सहज वासनेचे बीज जळवी जाय. बीज जाळलं की जन्म मरण संपलं, उगवणच संपलं. तिथं मावळणं शिल्लक नाही. कळतोय का अर्थ? अशी ही सासू तुकोबराने गोड प्रमाणे दिले. बीज भाजुनी केली आणि आम्हा जन्म मरण. वासनेचं बीज म्हणजेच हे बीज. एका हरभऱ्याचं पीक घ्यायचं होतं. तो म्हणला 5 टन हरभरा काढणार म्हणला, सुट्टी देणार. म्हणून बाजारात गेलं हरभऱ्याचं बी आणलं घरी. हरभऱ्याचं बी घरी आणलं, तव्यात खरपूस भाजलं ते बी आणि पेरायला घेऊन गेला. उगवल का? का? बी काय केले? भाजले. तसं जन्म मरणाचं जात थांबवास जर वाटत असेल तर सासूला जाळली पाहिजे. कुठल्या सासूला? मोठ्यानं बोला. वासना. नाहीतर खऱ्या सासूला जाळाल. असावं असावं म्हणते ना. तिचं बी खोडून काढले, तिला जाळली की जन्म मरणाचं दुःखाचं जात थांबलं. विठ्ठल काय सांगायला? वासनेच नाही होत, थोबाडच बंद होत नाही. का? तिची लेख तिला लय साथ देते. ते वासनेची काही कोड इच्छा. जीव दुःख का भोगतोय? इच्छेमुळं. लक्षात ठेवा,
असायला पाहिजे होतं, असायला पाहिजे होतं, असायला पाहिजे. जे मिळाले बघा, आता 1000 रुपये मिळाले भगवंताच्या कृपेने, देवा भरपूर दिले बाबा, लक्षात आलं. पण इच्छा काय म्हणते, आणखी 500 मिळालं असतं का बिघडलं असतं. कळला का अर्थ? पण इच्छा काय करते, दुःखाला कारणीभूत, लक्षात ठेवा. जोपर्यंत इच्छा संपत नाही तोपर्यंत दुःख. वासना तू म्हणतो काय, तिचं पोट कधी भरतच नाही. एक उदाहरण देतो. 4 तरुण नोकरीच्या शोधात निघाले. आता ह्या युगात नोकरी मिळते, फिरले पण नोकरी मिळायचा का पत्ता नाही. एकानं पत्ता सांगितला, अरे कशाला फिरताय, एक जुनाट म्हातारी आहे, जावा तिच्याकडे, ती देते नोकरी. जुनाट म्हातारी. हे 4 जण त्या म्हातारीकडे गेले. आजीबाई तुम्ही नोकरी देता असं कळालं. हो, मग आम्हाला देता का. आजी म्हणजे दिली. खुश दिली, हो दिली. आपलं काम काय करायचंय, काय नाही, दिवसात एकदा येऊन अंजण नाही करा पाण्याचा दारात, तू एकदा भरायचा पाण्यानं. हो, म्हणजे पगार किती देणार, तुम्ही म्हणाल एवढा. खरं मग कधी देणार, संध्याकाळी. पगार कधी, महिनाभरी वाट बघायची गरज नाही. ही बाजूला आली, लेखा म्हातारी बसली. बरं, इतकं सोपी नोकरी, एकदाच पाण्यानं रांजण भरायचं. म्हणजे आजीबाई कधी सुरू करू, आतापासून. आशा बहुदार म्हणून त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. 4 घागरी घेतल्या लोकांना, केवढ्या मोठ्या. नदी होती 3 किलोमीटर लांब. खांद्यावर घागरी मारली, 3 किलोमीटर चालत गेली. पाण्यानं घागरी भरल्या, पुन्हा 3 किलोमीटर भरले, घागरी घेऊन चालत आली. रांजणात होतं, रांजण काय भरलं नाही. पुन्हा तावाने गेली, 3 किलोमीटर चालत. घागरी भरल्या, पुन्हा 3 किलोमीटर भरले, घागरी घेऊन रांजणात होतं, रांजण काय भरलं नाही. जीव मेटाकुटे राहिला. तिने सारी झाली. आता म्हणले काय करायचं, नाही तर भरलंच पाहिजे. तिसरा हेरपाटा मारला, गेली नदीला. काय सांगावं, घागरी शेवटची खेप म्हणून बसली रांजणात. तरी मी काय रांजण भरलं. हे 4 जण म्हणतात का रांजण भरलं नाही, आता काय करायचं. काय करायचं म्हणजे पगार मागितलाच पाहिजे, खायचं. म्हणून त्यातला एक जण पुढे गेला, आजीबाई पगार देता का. आजी म्हणली रांजण भरलं का. तू म्हटला नाही भरलं, पण द्या पगार. आता ती जुनाट म्हातारी, जुनाट शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, नंतर सांगतो. ती म्हणली एकेकानं तोंडात करा पगार देते. हे आपलं आशेपायी तोंडात केलं, त्या म्हातारीनं फळकूट काढून ठेवलं लाकडा. त्यानं जसं पगार मागा तोंडात केलं, लाकडाला दणका बसला तर तोड धुवून गेलं पुढं. मागच्याना वाटलं पुढच्याला पगार मिळालाय. दुसरा आला, त्याच्या तोंडावर एक फळकूट. 4घांच्या तोंडावर जसं एक लाकूड पडलं. 4 एकत्र आली, तुला किती मिळालं. अहो हसताय काय, ही 4घांची गोष्ट नाही, आपली गोष्ट आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे. दररोज दळण दळायचं चालेल, दररोज रांजण भरायचं चालेल, पण रांजण भरेना का संध्याकाळी हिशोब चालूच आहे. जर भरला असतं रांजण तर कशा दुसऱ्या दिवशी खेप मारली असते. पण उठतोयच, लागतोय कामाला. अशी ही बघा, तर रांजण का भरलं नाही. त्या म्हातारीनं रांजणाच्या बुडाला पाईपलाईन केली होती आणि घराच्या मागे 2 एकर ऊसन माळवं केलं होतं. कळतो का अर्थ. आता मला सांगा रांजण भरल का. तस ते
जुनाट म्हातारी म्हणजे माया. त्या मायेनं भुरळ पाडली प्रत्येकाला भुरळ पाडलेली आहे. पगार नोकरी दिली. रांजण म्हणजे वासना. रांजण म्हणजे काय? वासना. आणि त्या वासनेच्या तिचं तोड कधी भरतच नाही का? ती माया पीक कुठलं पिकवते? कुठलं पीक? आम्ही रात्रीचं दिवस करून तर रांजण भरतोय, पण रांजण भरत नाही. का रांजण भरत नाही? ते वासनेचं तोंड भरतो. का भरत नाही वासनेचं तोंड? तर ती माया वासनेच्या माध्यमानं देहरूपी जे विकार आहे ते विकारांचं पीक पिकवते. ते मायेचं पीक बघूया आणि आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. माझ्या सद्गुरूंचं एक आध्यात्मिक लोकगीत आहे. गोमानानं माझ्यानं बैलाला ये सर्ज आलं राजा आलं वडिलावर सर माग फेर मागा बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला दया क्षमेचे खळे बनवणे दया क्षमेचे खळे बनवणे दृढ भक्तीचा खांब रोवणे माया पीक तुडवाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माझ्या बैलाला वडिलाव बैलाला वडिलाव माया पीक तुडवावं. आता हे मायेचं पीक कोणतं? काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा आशा आशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रषा तमन्ना संकल्प विकल्प भेद खेद संशय ही सगळी मायेची पीक आहेत. समजून घ्या. आणि ही पीक पिकवण्यातच वासनेच्या रांजणाच्या माध्यमाने आमचं पाणी भरायचं चालले का नाही? कळतंय का? सगळीच गंभीर झाली. पुन्हा तेच पहिला पाडा काय म्हणताना वाटलं असेल. एक किस्सा सांगतो घडलेला. सगळीच गंभीर. एका गावाला कीर्तनाला गेलो तर असंच वेदांत मी वेदांतच मानतो. सगळं सिरियस आणि पुढे एक जण नेटाक बसलो असं. सगळीच गंभीर ते बी गंभीर होतं पण ते जरा वेगळं होतं. ते कसं करायचं? इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं बघ. न राहून मी त्याला विचारलं बाबा रे काय माझं काय चुकलंय का? तुम्ही इकडे तिकडे बघताय.
तो म्हणला काय नाही महाराज तुमचं चालू द्या. तुम्हाला तारीख कुणी दिली की विता आलाय का बघ. असंच एक अनुभव आला. गावात गेलो तिथे वेदांत अध्यात्म मायाने ब्रह्माचं निरूपण झालं होतं. माया तत्व आणि ब्रह्म तत्व. शेंगदाण्याच्या आत फोलकट का फोलकटाच्या आत शेंगदाणा. फोलकटाच्या आत शेंगदाणा. शेंगदाण्याच्या आत आहे का नाही. शेंगदाण्याच्या आहे का नाही. आहे का उत्तर द्या की आहे का नाही. आहे म्हणून जाणकार शेतकरी हो त्याचे फोलकटे पेरून शेंगदाण्याचं पीक घेत नाही. तो काय करतो शेंगदाणा पेरतो. का पेरतो त्याला माहित आहे शेंगदाणा पेरलं की फोलकाटे त्याच्यावर येतात. फोलकाटे पेरून शेंगदाणा मिळायचा. हा तसं ब्रह्मतत्व स्वीकारलं की माया कुठं जात नाही. पण मायेत अडकून पडले की ब्रह्मतत्व विसरा. कळला का अर्थ. म्हणजे ब्रह्मावर भगवंतावर आलेलं आवरण म्हणजे माया. ते भ्रम आहे. माया म्हणजे निव्वळ भ्रम आहे. ती अस्तित्वातच नाही. आणि ब्रह्म म्हणजे परब्रह्म तत्व हे सत्य आहे. जे पूर्वी होतं आता आणि पुढे राहणार आहे. असं सत्य आणि भ्रम या विषयावर चर्चा चालू होती. भगवंत हा सत्य आहे आणि माया ही भ्रम आहे. सगळे असे. मी म्हणलं काय बाबा सत्य आणि भ्रम या विषयावर चर्चा चालली. कोणाला काही कळलं का. बऱ्याच वेळाने एक जण उठला. म्हटलं महाराज मी सांगू का. सांग म्हणलं बाबा सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय. तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे. पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असे जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. तसं पारीगावात आले मी भ्रमात आहे का असाच मला भ्रम पडला. मनापासून सांगा मी भ्रमात आहे का नाही ना. कळलंय ना. असंच लक्षात ठेवा. विठोबा कुमार
Roma